आणि आता बातमी कोल्हापुरातून। पंचगंगा नदी पुढच्या काही तासात इशारा पातळी गाठणार आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 38 फूट 8 इंचावर आहे। पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फुटांवर आहे, तर नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता शहरात 30हून अधिक निवारा केंद्र तयार करण्यात आली आहे। अधिक अपडेट आपण घेऊयात आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, सध्या काय परिस्थिती? खरं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून जो काही पाऊस कोसळतोय त्यामुळे पंचगंगा असेल त्याचबरोबर सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 38 फूट 8 इंचांवर पोहोचलेली आहे। पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फुटांवर आहे आणि म्हणूनच आपण बघतोय पुढच्या काही तासांमध्ये पंचगंगा नदी आपली इशारा पातळी आहे ती ओलांडणार असल्याचंच पाहायला मिळतंय। सध्या कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसानं काहीशी उसंत घेतली असली, अधूनमधून रिमझिम सरी पावसाच्या येत असल्या तरी धरण क्षेत्रात मात्र अजूनही जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होते। राधानगरी धरण जवळपास 80% अधिक भरलेलं आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा आहे तो देण्यात आलाय। 2019 असेल 21 असेल या सगळ्या पुराच्या काळामध्ये जी घरं या सगळ्या पुरामध्ये बाधित झाली होती अशा कुटुंबियांना आता नोटिसा जारी करण्यात आल्या। या संदर्भात अधिक अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात।